अटलांटिक महासागराच्या अस्वस्थ लाटांखाली, जिथे सूर्यप्रकाशही जाण्यास कचरतो, इतक्या खोलीत एक साम्राज्य चिरनिद्रा घेत आहे. मानवी आकलनापलीकडचं ज्ञान, सामर्थ्य आणि आश्चर्यांनी भरलेलं एक अद्भुत जलमग्न शहर अटलांटिस. काळाच्या ओघात कुठेतरी हरवलेल्या या मायावी शहराचा थांगपत्ता लावण्यासाठी कित्येक विद्वान, धाडसी खलाशी, स्वप्नाळू लोक आपलं आयुष्य पणाला लावत आहेत. काहींच्या मते ही फक्त दंतकथा आहे. अटलांटिस खरेखुरे नसून केवळ ग्रीक तत्वज्ञानी प्लेटोची कविकल्पना आहे. परंतु ज्यांना समुद्राची गाज ऐकू येते त्यांच्यासाठी अटलांटिस आहे, खरेखुरे आहे. या अथांग महासागराच्या उदरात कुठेसे गडप झालेले अटलांटिस, सागराचे मौल्यवान रत्न. कधी काळी अटलांटिस हे भव्य महानगर होते. ज्यांना पृथ्वीचा नाद आणि समुद्राची गाज कळते अशा प्रगत प्राचीन संस्कृतीची ही राजधानी. येथील मनोरे चकाकत्या मौल्यवान खडकांना तासून बनवलेले. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या किरणांनी ते सोन्यासारखे लखलखत. अद्यापही मानवाला अज्ञात असणाऱ्या उच्च दर्जाच्या धातूंनी या नगराचे रस्ते घडवले गेले होते. सर्वात सुंदर, सर्वात भव्य राजमहालाला केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती अनेक एककेंद्री वर्तुळाकारात हे रस्ते बांधलेले. परिघावरून वाहणारे कालवे या शहराचे संरक्षण करण्यासोबतच जलपुरवठा देखील करत. या कालव्यांवर धनुष्याकृती दगडी पूल होते. त्यांच्यावर विस्मरणात गेलेल्या महान देवतांचे रत्नजडित पुतळे जागोजागी उभे केलेले. समुद्र तटावरच असल्या कारणाने हवेत कायम क्षार आणि मोगऱ्याचा संमिश्र गंध असायचा. असे शहर या पृथ्वी तलावर इतर कुठेच नव्हते. अटलांटिस वासी सुद्धा सामान्य मनुष्यांप्रमाणे नव्हते. त्यांची भाषा बासरीच्या सुरांप्रमाणे मधुर होती. त्यांचे ग्रह ताऱ्यांबद्दलचे ज्ञान अद्वितीय होते. त्यामुळेच ते मनुष्यांपेक्षा अधिक कुशल नाविक होते. निसर्ग शक्तींचा अभ्यास करून त्यांना उमगून आपल्या भल्यासाठी कामाला लावणं यात अटलांटिसवासी तरबेज होते. त्यांनी पाण्याला आपल्या मर्जीने वळवलं. पृथ्वीच्या गर्भातील ऊर्जा वापरून अशी महान यंत्र बनवली जी गगनाला भिडतील. परंतु इतके सगळे त्यांना कसे शक्य झाले? काही म्हणतात अटलांटिक हे देवांचे वंशज. या पृथ्वी तलावर मनुष्य प्राणी जन्माला येण्याच्या कित्येक युगांआधी इथे देवांचंच राज्य होतं. अटलांटिसवासी या महान देवांचीच लेकरं. परंतु सामर्थ्य क्षणभंगूर असते. अटलांटिसवासी मानवांपेक्षा अधिक ज्ञानी, प्रगत आणि प्रगल्भ असले तरी लोभापासून मुक्त नव्हते. हव्यासाचा कडेलोट. विविध प्रकारच्या स्रोतांनी भरलेली निसर्ग संपन्न पृथ्वी तुमच्या गरजा पूर्ण करू शकते, परंतु अमर्यादित हव्यास नाही. माठ फुटका असेल तर महासागर ओतले तरी तो भरणार नाही. अटलांटिसवासी देवतांचे वंशज असले तरी लवकरच त्यांच्या आकांक्षा देवतांनाही डोईजड वाटू लागल्या. आजवर इतर जगाशी सलोख्याचे नाते टिकवून ठेवलेल्या महान अटलांटिस राज्यकर्त्यांनी हळूहळू आपलं साम्राज्य लाटांपलीकडे, किनाऱ्यापलीकडे अखंड पृथ्वीवर विस्तारण्याचे मनसुबे रचले. लढायला सज्ज झालेली, अखंड क्षितिज व्यापून टाकणारी त्यांची महाप्रचंड नौसेना पृथ्वी काबीज करायला निघाली. पुढे कितीतरी काळ त्यांनी फक्त विजयाची गोड फळेच चाखली, कारण पृथ्वीवरील कुठलेच साम्राज्य त्यांच्या अमर्याद ताकदीपुढे टिकू शकत नव्हते. कित्येक साम्राज्ये कोसळली, त्यांच्या पताका जळून खाक झाल्या, धुळीस मिळाल्या. अटलांटिसवासियांनी समुद्रासोबतच जगही जिंकलं. पृथ्वीवर फक्त त्यांचीच सत्ता उरली. वैभव टिपेला पोचलं. परंतु बळजबरी, लूटमार, अत्याचार आणि हिंसा या चार पायांवर उभी असलेली सिंहासनं डळमळीत असतात. स्वर्गातील देवांनाही आपल्या वंशजांचं हे अधःपतन पाहावलं नसावं. त्यांनी तोंड फिरवून घेतली
आणि अटलांटिसला पहिला हादरा बसला. आधी त्यांना ती पृथ्वीच्या अतिदूर केंद्रातील भूगर्भ हालचालींमुळे घडलेली सूक्ष्म थरथर असावी असं वाटलं. त्यांनी तिथे दुर्लक्ष केलं. सत्तालोलूप अटलांटिस राज्यकर्त्यांना निसर्गाची ही प्रेमळ दटावणी ऐकूच गेली नाही. मग मात्र त्याने आसूड उगारायचं ठरवलं. ज्याच्या अंगाखांद्यावर अटलांटिसकर वाढले त्या समुद्रानेच त्यांना पहिला तडाखा दिला. कुठल्याच पिढीने कधीच पाहिली नव्हती अशी महाविनाशकारी वडवानलं किनाऱ्याला येऊन धडकली. त्या पाठोपाठ शेकडो फूट उंच लाटांच्या भिंती आरमारांच्या दिमाखदार जहाजांना कसपटाप्रमाणे उडवून लावत तटबंदी फोडून शहरात घुसल्या. ठाव देणारी पावलांखालची जमीन दुभंगली. रत्नजडित विशाल प्रासाद, भव्य मनोरे जमीनदोस्त होऊ लागले. अटलांटिसचा विनाश जवळ आला. जणू देवतांनी स्वतःच आपल्या वंशजांना धडा शिकवण्याचा निश्चय केला असावा. अखेरची प्रलयंकारी रात्र. एक अद्भुत नगरी, जिने एकेकाळी पंचमहाभूतांना गुलाम बनवले होते, आता त्यांच्या पुढेच गुडघे टेकले. मगरूर अटलांटिसवासियांच्या डोळ्यांपुढे निसर्गाचे रौद्र तांडव चाललेले. सर्वनाश जवळ आलेला. आभाळ चिरून खाली कोसळणाऱ्या विजेच्या लखलखाटात अटलांटिसवासियांचे भयग्रस्त चेहरे उजळून निघाले. त्यांची भव्य दिव्य प्रार्थना स्थळे, प्रचंड दगडी कोरीव मूर्त्या त्यांच्या डोळ्यांदेखत खवळलेल्या दर्याने गिळंकृत केल्या. हेही कमी म्हणूनच की काय, एक भयंकर आवाज दुमदुमला. वादळ वाऱ्यापेक्षा मोठा, किनाऱ्यावर येऊन फुटणाऱ्या अकराळ विकराळ लाटांपेक्षा मोठा. मनुष्याने आधी कधीच ऐकला नसेल असा भयंकर आवाज. तो आवाज होता धरणीकंपाचा. अटलांटिसचं हृदय असलेला, नगराच्या केंद्रस्थानी वसलेला त्यांचा भव्य राजमहाल सर्वात अखेरीस जमीनदोस्त झाला. त्याची रत्नजडित शिखरं आणि अक्षरशः देवत्वास पोचलेली प्राचीन प्रगल्भ अतिविकसित अटलांटिस संस्कृती एकत्रच लाटांखाली विसर्जित झाले. वडवानल शांत झाल्यावर, धरणीकंपाचे हादरे थांबल्यावर, सुनामीचा जोर ओसरल्यावर समुद्राने या उद्ध्वस्त शहरावर आपल्या क्षारयुक्त जलाचे कफन चढवले. एकेकाळी दिमाखात उभे असलेले देवांच्या वंशजांचे सामर्थ्यशाली वैभवशाली नगर आता लाटांखाली शांत चिरनिद्रा घेत होते. उद्ध्वस्त परंतु विस्मृतीत न गेलेले. आज अगणित वर्ष लोटली. अटलांटिस शहर सध्या अस्तित्वात नसले, त्याचा इतिहासही अस्तित्वात नसला तरी लाटांच्या गर्जनेत समुद्र हळूच त्याचं नाव कुजबुजतो. आभाळात टिमटिमणाऱ्या ताऱ्यांनाही त्यांच्या स्थितीवरून दिशा निश्चित करत सातही समुद्र पार करणाऱ्या महान अटलांटिसवासियांचे स्मरण आहे. काहींचे म्हणणे असे की अटलांटिस नष्ट झाले नाही. महासागराच्या खोल उदरात ते अजूनही जिवंत आहे, प्रगती करत आहे. मनुष्याच्या नजरेपासून खूप दूर ते पुन्हा जमिनीवर येण्यासाठी योग्य वेळेच्या प्रतीक्षेत आहेत. कदाचित भविष्यात कधीतरी स्वार्थी संहारक मनुष्याची पापे सुद्धा अटलांटिसवासियांप्रमाणे परिसीमा गाठतील. त्यावेळी योग्य धडा शिकलेले अटलांटिसवासी पुन्हा पृथ्वीवर येतील, परंतु यावेळी वर्चस्ववादी बनून नव्हे तर मार्गदर्शक बनून. ते मनुष्याला योग्य वाट दाखवून पृथ्वीच्या पीडा कमी करण्याचा प्रयत्न करतील. तोपर्यंत आपण अटलांटिसचे भव्य दिव्य जलमग्न शहर आणि त्यांची महान समृद्ध संस्कृती ही केवळ एक दंतकथाच आहे असं समजू, किंवा लाटांसोबत वाहत आलेलं मिथक. अटलांटिस कायमचे नष्ट झालेले तरीही विस्मृतीत न गेलेले शहर. अटलांटिस आणि द्वारका नगरी. कृत्रिम उपग्रह आणि अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून महासागरात अज्ञात ठिकाणी कुठे खरंच असं जलमग्न शहर आहे का, या रहस्याचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु अजूनही शोधकर्त्यांना ठोस पुरावे सापडलेले नाहीत. परंतु भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात
खरोखरच एका पुरातन जलमग्न शहराचे अवशेष सापडले आहेत। महाभारतात याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची द्वारका नगरी होती असा उल्लेख आहे। कुरुक्षेत्रावरील संहारक युद्धानंतर कौरवांचा वंश नष्ट झाला, तेव्हा शोकाकुल गांधारीने तुमचाही वंश नष्ट होईल असा शाप श्रीकृष्णाला दिला होता। पुढे ही शापवाणी खरी ठरली। भगवान श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर खवळलेल्या समुद्राने समृद्ध द्वारका नगरी गिळंकृत केली। अटलांटिस आणि द्वारका दोन्ही दंतकथांमध्ये कमालीचं साधर्म्य आहे। फरक इतकाच की अटलांटिस बद्दल एकही पुरावा नाही, परंतु द्वारकेचे अवशेष पाण्याखाली सापडलेत। मग अटलांटिसच द्वारका असेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका प्रोफेसर चेतन घाणेकर। झपाटलेले किस्से या नव्या सदरातून जगभरातील विचित्र आणि भयंकर घटना, दंतकथा आणि अर्बन लिजंड्स तुमच्यापर्यंत आणणार आहे। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, आपली दुनियादारी बनणार आहे आता एक परिपूर्ण चॅनल, म्हणजेच कथा मालिकांसोबत कविता व्लॉग्सच्या माध्यमातूनही लवकरच तुमच्याशी भेट होईल। तेव्हा चॅनल जॉईन करायला विसरू नका। जय हिंद, जय वेअरवुल्फ एक अविनाशी मिथक अनेक शतकांपासून जगभरातील, विशेषतः अमेरिका खंडातील तरुणाईला वेअरवुल्फच्या दुःस्वप्नांनी छळलं आहे। पूर्ण चंद्राच्या रात्री टिपूर प्रकाशात आपले अचानक एका कोल्ह्यामध्ये रूपांतर होईल। मग आपला आपल्यावरच अंकुश राहणार नाही, हिंसा घडेल, रक्तपात होईल असं आजही कित्येकांना वाटतं। परंतु यामागे कारण काय? वेअरवुल्फ म्हणजे काय? तो खरंच असतो का? इतिहासात आणि आजही अशा अनेक घटना घडत आहेत, त्यामागचं कारण काय? चला जाणून घेऊ। वेअरवुल्फ एक पुरातन दंतकथा। जगभरच्या अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये वेअरवुल्फच्या दंतकथा आढळतात। ग्रीक पुराणात लायकॉन नावाच्या राजाच्या गोष्टीचा उल्लेख आहे। या लायकॉनने देवांचा राजा झूस याला नरमांस खायला घालून त्याचा संताप ओढवून घेतला। या चुकीचे पातक म्हणून झूसने त्याला कोल्ह्याचे शरीर दिले। इथेच लायकॅन्थ्रोपी शब्दाचा जन्म झाला। नॉर्स पुराणात बर्सकर्स म्हणून ओळखले जाणारे योद्धे कोल्ह्यांची कातडी परिधान करायचे आणि कुठलेसे अज्ञात मद्य पिऊन भलत्याच धुंदीत जायचे। जखमा वेदना विसरून श्वापदांप्रमाणे लढायचे। लढताना त्यांच्यात मनुष्यत्वाचा अंशही नसायचा। ते शत्रूला फक्त हरवत नसत, तर त्यांचं शरीर फाडून रक्त मांस भक्षण करत। ही जरी दंतकथा असली तरी यातून मानवी बुद्धी आणि पाशवी सामर्थ्य यांचा मेळ घालण्याची सुप्त मानवी इच्छा प्रकट होते। युरोपमध्ये सुद्धा अशा नरकोल्ह्यांच्या कथा, दंतकथा प्रचलित होत्या। मध्ययुगीन फ्रान्समध्ये गावागावात लूपगारोसची दहशत होती, तर पूर्व युरोपमध्ये वेअरवुल्फला व्याम्पायर प्रमाणे रक्तप्राशन करणारा निशाचर मानले जाई। नावे बदलत गेली, पण पश्चिमी देशांमध्ये नरकोल्ह्याची भीती कायम राहिली। नरकोल्ह्यांचे न्यायनिवाडे एक भयंकर सत्य। 16वे आणि 17वे शतक तथाकथित प्रगत युरोपच्या इतिहासाला काळिमा फासणारे होते। निष्पाप तरुणींना वीज म्हणजेच हडळ घोषित करून त्यांचा न्यायनिवाडा करण्याच्या नावावर अमानुष छळ केला जाई, अनन्वित अत्याचार करून ठार केले जाई आणि हे सर्व लोकांदेखत होई। याच काळात वेअरवुल्फच्या अफवांनाही ऊत आला होता। स्त्रिया विच हंटला तर पुरुष वेअरवुल्फ ट्रायलला बळी पडत होते। याच संदर्भात 1589 मधील पीटर स्टंप नावाच्या जर्मन शेतकऱ्याची हृदयद्रावक हकीकत पाहूया। या गरीब बिचाऱ्या पीटर स्टंपला
फक्त वेअरवुल्फ असल्याच्या संशयावरून भयंकर छळलं गेलं. त्याने वेअरवुल्फ मध्ये रूपांतरित व्हावं किंवा किमान वेअरवुल्फ असल्याची कबुली तरी द्यावी म्हणून त्याच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. अखेर हा छळ थांबावा म्हणून त्याने नाईलाजाने आपण एक वेअरवुल्फ असल्याची कबुली दिली आणि नरकाचा राजा सैतानासोबत एक करार केल्याचं म्हटलं. तो करार असा की सैतान त्याला कोल्ह्याची ताकद देईल आणि त्या बदल्यात आपण गावकऱ्यांना खाऊन त्यांचा बळी द्यायचा. खरे तर हे सर्व स्थानिक धर्मसंस्थाच लिहून द्यायची. कोणी त्यांच्या विरोधात जात असेल तर तो वेअरवुल्फ आहे अशी मुद्दाम आवई उठवायची, लोकांना भडकवायचे, मग त्याला कोठडीत डांबून छळून कबुलीनामा लिहून घ्यायचा. अर्थात ही कबुली देऊनही त्यांची सुटका नसायची, कारण इतक्या छळानंतर फक्त मृत्यूच सुटका देऊ शकायचा आणि तोही फार भयंकर असायचा. पीटर स्टंपला शेकोटीत तापवून लालेलाल केलेल्या चिमट्याने जिवंत फाडले, मग जाळले गेले. तो मरण पावला, पण वेअरवुल्फ मध्ये बदलला नाही. याच काळात फ्रान्समध्येही असे खटले भरले होते. तिथे बीस्ट ऑफ गेवाडन म्हणजेच राक्षसी आकाराच्या नरकोल्ह्याचे किस्से प्रसिद्ध होते. हा नरकोल्हा फ्रान्सच्या ग्रामीण भागात धुमाकूळ घालत होता. फ्रेंच सैनिक आणि शिकारी त्याच्या मागावर होते आणि अथक परिश्रमानंतर त्यांनी लवकरच एका प्रचंड आकाराच्या कोल्ह्याची शिकार केली. पण तो खरंच वेअरवुल्फ होता का? खरं खोटं देवच जाणे, पण अफवा मात्र पसरत राहिल्या. वेअरवुल्फ वैज्ञानिक स्पष्टीकरण. आधुनिक विज्ञानाने वेअरवुल्फच्या सुरस दंतकथेमागची संभाव्य कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. पहिलं कारण आहे रेबीज. आज या रोगाबद्दल आपल्याला ठाऊक आहे. त्यासाठी लस देखील उपलब्ध आहे. लक्षणांबद्दल माहिती आहे. रेबीज झालेल्या व्यक्तीला भास होतात, भीती वाटते, स्नायू आखडतात, तो प्रकाशाला भीतो, पाण्याला भीतो, अंगाला खाज सुटते, विचित्र वागू लागतो. हा एक आजार आहे आणि तो कुत्रा किंवा तत्सम प्राणी चावल्याने होतो. यात काही रहस्य राहिलेलं नाही. पण 300-400 वर्षांपूर्वी ही लक्षणं एखाद्यामध्ये दिसली तर लोकांचा काय गैरसमज होत असेल विचार करा. बिचारे रेबीज झालेले कितीतरी लोक रोगाने मरण्याआधीच छळाने जीवानिशी गेले असतील. कारण दुसरं, क्लिनिकल लायकॅन्थ्रोपी हा एक दुर्मिळ मानसिक विकार आहे, ज्यात रुग्णाला आपण एका प्राण्यात, बहुतेक वेळा कोल्ह्यातच रूपांतरित होत आहोत असा गैरसमज होतो. अशा वेळी तो अचानक त्या प्राण्यासारखाच वागू लागतो. कारण तिसरं, पॉरिफिरिया नावाच्या अनुवांशिक विकारातही रुग्ण प्रकाशाबद्दल अतिसंवेदनशील असतो आणि चेतासंस्थेशी संबंधित काही विचित्र लक्षणंही दिसू लागतात. हे सर्व आजार आजही आहेत आणि पूर्वीही होते, परंतु अज्ञान आणि अंधश्रद्धेने ग्रस्त मध्ययुगीन युरोपात त्यांचे निदान होणे कठीण, तर उपाय कसे सापडणार? आपल्याला नेमकं काय होतंय हे न कळून अशा रोग्यांनी स्वतःला कोंडून घेतलं असेल. सूर्यप्रकाश सहन होत नाही म्हणून रात्री बाहेर पडले असतील. विचित्रपणे वागताना कुणीतरी त्यांना पाहिलं असेल आणि नरकोल्ह्याच्या दंतकथेने जन्म घेतला असेल. नरकोल्ह्यांच्या काही आधुनिक अनाकलनीय घटना. आजच्या इंटरनेट युगातही या वेअरवुल्फच्या कथा जिवंत आहेत. 2006 मध्ये अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यात ब्रे रोडच्या ग्रामस्थांनी नरकोल्ह्यासारखी आकृती तिथल्या दाट रानात हायकर्सचा पाठलाग करताना पाहिली होती. बीस्ट ऑफ ब्रे रोड नावाने ही घटना खूप लोकप्रिय झाली होती. अशा चमत्कारिक प्राण्याचा किंवा त्या संबंधी पुराव्यांचा शोध घेणारे क्रिप्टोझोलॉजिस्ट आणि पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स सत्याच्या शोधात ब्रे रोडच्या जंगलात भटकू लागले. पण वेअरवुल्फ त्यांच्या नजरेपासून दूरच राहिला. युरोपातही रोमेनियातील जंगले आणि कार्पेथियन पर्वतरांगांमध्ये स्थानिक गावकरी अजूनही अशा व्यक्तींच्या गोष्टी सांगतात जे अचानक जंगलात नाहीसे झाले आणि कितीतरी दिवसांनी किंवा महिन्यांनी पुन्हा परतले, परंतु
त्यावेळी त्यांचे डोळे चमकदार हिरवे होते आणि अंगात अनैसर्गिक पाशवी बळ होतं. या सर्व फावल्या वेळेत मनोरंजनासाठी सांगितल्या गेलेल्या फक्त दंतकथाच असतील का, की त्या दाट देवदारांखालच्या काळ्याशार सावल्यांमध्ये खरंच एखादं गुपित दडलंय? निष्कर्ष: प्राचीन काळातील दंतकथांपासून आधुनिक काळातील पुसटशा व्हिडिओ पुराव्यापर्यंत वेअरवुल्फ सर्वत्र आहे. मानवी पशुत्वाचे प्रतीक, रानातील अज्ञाताबद्दल इशारा देणारी एखादी सूचक कथा किंवा अद्यापही न सुटलेलं एखादं मायावी रहस्य. काहीही असो, वेअरवुल्फने जवळपास पूर्ण युरोप आणि अमेरिकेला भारून टाकलंय हे नक्की. हॉलिवूडमध्ये या विषयावर बिग बजेट सिनेमे देखील आले आहेत. सध्या वेअरवुल्फ असण्याचा एकही सबळ पुरावा नाही. परंतु काय माहीत, अल्प लोकसंख्येच्या युरोपीय देशात जिथे अजूनही दाट निर्जन वने आहेत, तिथे हिवाळ्यातील गोठलेल्या रात्री एखाद्या कपारीतून अचानक भयानक कुई ऐकू येत असेल तर? मग वेअरवुल्फ खरंच असेल का? तुम्हाला काय वाटतं? नरकोल्ह्याची दहशत अनुभवायला लावणाऱ्या आमच्या गर्ल्स हॉस्टेल आणि झपाटलेल्या बेटावर या मालिका नक्की बघा. लिंक तुम्हाला कमेंटमध्ये मिळेल. नवीन विषय घेऊन लवकरच पुन्हा भेटू. तोवर आपली काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका प्रोफेसर चेतन घाणेकर. झपाटलेले किस्से या नव्या सदरातून जगभरातील विचित्र आणि भयंकर घटना, दंतकथा आणि अर्बन लिजंड्स तुमच्यापर्यंत आणणार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपली दुनियादारी बनणार आहे आता एक परिपूर्ण चॅनल. म्हणजेच कथा मालिकांसोबत कविता, व्लॉग्सच्या माध्यमातूनही लवकरच तुमच्याशी भेट होईल. तेव्हा चॅनल जॉईन करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. साल 1945. ख्रिसमसच्या आधीची रात्र. अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया प्रांतात फायटविल गावात राहणाऱ्या सॉडर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घराला अचानक लागलेल्या आगीने त्यांचे सर्वस्व हिरावून घेतले. या आगीनंतर त्यांची 5 मुलं त्यांना कधीच दिसली नाहीत. जॉर्ज आणि जेनी सॉडर दाम्पत्याला एकूण 10 मुलं होती. त्यांच्यापैकी मॉरिस, मार्था, लुईस, बेनी आणि बेटी या आगीत जळून खाक झाले असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पण सॉडर पती पत्नीने यावर कधीच विश्वास ठेवला नाही. आपल्या मुलांचं कोणीतरी अपहरण केलंय असा त्यांचा दृढ विश्वास होता. यातूनच पुढे कितीतरी दशके शोध मोहीम सुरू राहिली. विचित्र पुरावे, अतार्किक घटना यांनी हे प्रकरण वेस्ट व्हर्जिनियामध्ये कायम खळबळ माजवत राहिलं. पण सॉडरच्या 5 मुलांचं नेमकं काय झालं हे आजतागायत कळलेलं नाही. आग, ज्यामुळे हे सर्व सुरू झालं. इटलीहून अमेरिकेत स्थलांतरित झालेले जॉर्ज सॉडर त्यांची पत्नी जेनी आणि 10 मुलांसह वेस्ट व्हर्जिनियातील आपल्या 2 मजली लाकडी घरात राहत होते. ख्रिसमसच्या आधीची रात्र सॉडर कुटुंबाने एकत्र जल्लोषात साजरी केली. मग जॉर्ज, जेनी आणि त्यांची 5 लहान मुलं झोपायला निघून गेली. परंतु 5 मोठी मुलं माडीवर नुकतीच भेट म्हणून मिळालेली खेळणी उघडून पाहण्यात, त्यांच्यासोबत खेळण्यात व्यस्त होती. रात्री 1 वाजण्याच्या आसपास जेनीची टेलिफोनच्या रिंगने झोपमोड झाली. पलीकडून एका स्त्रीचा आवाज ऐकू आला. ती अशा कुणाबद्दल तरी चौकशी करत होती ज्यांना जेनी ओळखतच नव्हती. तिने तसं सांगताच पलीकडून अगदी विचित्रपणे हसण्याचा आवाज ऐकू आला. काही वेळानंतर छपरावरून धुसफूस ऐकू आली. मग मोठ्याने धड असा काहीतरी पडल्याचा आवाज.
वेगवेगळ्या वयाच्या 10 मुलांनी कायम गजबजलेलं घर ती सारखं काही ना काही आपटत पाडत असत. दिवसभर त्यांच्यासाठी राबून थकलेल्या जेनीने तिथे दुर्लक्ष केलं. परंतु 1:30 वाजता संपूर्ण घर धुराने भरलं. ते जागे झाले. पाहतो तर काय, लाकडी जिना धडधडून पेटत असलेला. वर त्यांची 5 मुलं आपापल्या बेडरूम मध्ये झोपलेली. जॉर्ज आणि जेनी आपल्या इतर 5 मुलांना घेऊन कसेबसे बाहेर पडले. एव्हाना आग संपूर्ण तळघरात पसरली होती. बाहेरून खिडकीवाटे मुलांना वाचवण्याचा जॉर्जने प्रयत्न केला, पण कायम अंगणात पडून असलेली त्यांची शिडी गायब होती. पाण्याचे पिंप डिसेंबरच्या हिमवर्षावाने गोठले होते आणि काही वेळापूर्वी चांगले चालणारे त्याचे ट्रक अचानक बंद पडले होते. जॉर्ज आणि जेनीने खूप आटापिटा केला, पण एव्हाना पूर्ण घर आगीच्या कचाट्यात सापडलं होतं. सकाळी 8 वाजता म्हणजेच तब्बल 7 तासांनी अग्निशमन दल तिथे पोचलं. तेव्हा घराची फक्त राख उरली होती. ना अवशेष ना उत्तर. त्यावेळचे व्हर्जिनिया अग्निशमन विभागाचे प्रमुख F.J. मॉरिस यांनी आपल्या अहवालात म्हटलंय, आग इतकी भीषण होती की मुलांची राख झाली. काहीच अवशेष मागे उरले नाहीत. परंतु पुढे काही तज्ज्ञांनी यावर आक्षेप घेतला. घराला लागलेल्या आगीची तीव्रता कितीही असली तरी मानवी हाडांचीही राख होईल इतके तापमान ती कधीच गाठत नाही. काळा ठिक्कर पडलेला देह किंवा हाडे तरी नक्कीच मागे उरतात. इथे 5 देह होते. किमान एकाचे तरी अवशेष मागे राहायला नकोत का? जेनीने आपली मुले आगीत जळून खाक झाली नाहीत हे सिद्ध करण्याचा निश्चयच केला. तिने काही जनावरांचे मृतदेह भट्टीत तासनतास जाळून दाखवले, तरीही हाडे नष्ट झाली नाहीत आणि आपली मुले आगीत मेली नाहीत यावर त्यांचा अजून ठाम विश्वास बसला. संशयाचा धूर. आगीच्या आधी आणि नंतरही अशा अनेक संशयास्पद घटना घडल्या ज्यामुळे सॉडर कुटुंबियांना आपली मुलं आगीत ठार झाली नसून त्यांचं अपहरण करण्यात आलंय अशी खात्री झाली. त्यापैकी काही पाहूयात. तोंड सांभाळण्याचा इशारा. 1945 हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ. त्यावेळी इटलीत फॅसिस्ट हुकुमशहा मुसोलिनीची राजवट होती. याच गोष्टीला कंटाळून जॉर्जने अमेरिकेत स्थलांतर केलं होतं. वेस्ट व्हर्जिनियामध्ये इटलीहून आलेले इतरही स्थलांतरित राहत. जॉर्ज आपली राजकीय मतं अशीच खुलेआम मांडत राहिला तर एक दिवस त्याचं घर जाळलं जाईल आणि मुलांचेही बरे वाईट होईल असा धमकीवजा इशाराच त्याने दिला होता. टेलिफोनच्या कापलेल्या तारा. आग लागल्यानंतर जॉर्ज त्वरित अग्निशमन दलाला संपर्क करू शकला नाही. तारा जळल्या असतील असं आधी वाटलं होतं, परंतु त्या कापण्यात आल्या होत्या हे पुढील तपासात स्पष्ट झालं. मुलांचं दिसणं. आगीच्या घटनेनंतर पुढे कित्येक दिवस, कित्येक आठवडे बेपत्ता मुलांना पाहिल्याचे सांगणारे अनेक साक्षीदार पुढे आले. काहींनी त्यांना कुणाच्या तरी गाडीत पाहिलं होतं. काहींनी चार्ल्स्टन हॉटेलमध्ये पाहिलं होतं. एका स्त्रीने आपण सॉडर यांच्या मुलांना 2 पुरुष व 2 स्त्रियांसोबत पाहिलं आणि ते सर्व इटालियन भाषेत बोलत होते असंही म्हटलं. अर्थात या सर्व ठिकाणी शोधाशोध करूनही मुलं कधीच सापडली नाहीत. बेपत्ता मुलांचा फलक आणि सत्याचा शोध. मुले आगीत जळून खाक झाली हे प्रशासनाचं म्हणणं मान्य करण्यास नकार देणाऱ्या जॉर्ज आणि जेनी सॉडरने आपल्या जळलेल्या घराजवळच एक मोठा फलक उभा केला. त्यावर 5ही बेपत्ता मुलांची छायाचित्र आणि एक संदेश होता. तो असा: त्यांच्या नशिबात काय होतं, अपहरण, हत्या की ते अजूनही जिवंत आहेत. पुढे जवळपास 30 वर्ष तो फलक तसाच उभा होता. संपूर्ण फायटविल शहराला त्या दुर्दैवी मुलांना शोधण्याची आठवण करून देणारा फलक. सॉडर पती पत्नीने खाजगी गुप्तहेर नेमले. FBI ला पत्र लिहिली. प्रत्येक सुगाव्याचा पाठपुरावा केला. पुढे 1949 मध्ये ज्या ठिकाणी आग लागली होती तिथे उत्खनन करण्यात आलं.
ढिगाऱ्यात पाठीच्या कण्याचा अवशेष सापडला, पण फॉरेन्सिक तपासणीत तो सॉर्डर यांच्या कुठल्याच मुलाचा नसल्याचे सिद्ध झाले. शिवाय तो जो कुणी आहे त्याचा मृत्यू आगीत जळून झाला नव्हता. पूर्वीच्या काळी मृत व्यक्तींना घराच्या आसपासच दफन केले जाई. तो अवशेष सॉर्डर यांच्यापूर्वी तिथे राहणाऱ्या कुणातरी मृत व्यक्तीचा असावा. ते रहस्यमयी छायाचित्र 1967 मध्ये, म्हणजे या घटनेच्या तब्बल 22 वर्षांनी, जेनीला केंटकी प्रांताचा शिक्का असलेले एक पाकिट पोस्टाने घरपोच मिळाले. आत विशीतल्या एका तरुणाचा फोटो होता, जो अगदी त्यांच्या बेपत्ता मुलांपैकी एक लुईस सारखा हुबेहूब दिसत होता. फोटोच्या मागे अतिशय विचित्र संदेश लिहिलेला. लुईस सॉर्डर, आय लव्ह ब्रदर फ्रँकी, लिटल बॉयज A90 132 or 35. या गूढ संदेशाची उकळ करण्यासाठी त्यांनी आणखी एक गुप्तहेर नेमला, पण सॉर्डर कुटुंबियांना कधीही या फोटोचं किंवा त्यावरील संदेशाचं गूढ उकललं नाही. मुलांचा पिता जॉर्ज सॉर्डर यांचा मृत्यू 1969 मध्ये झाला. पुढे 1989 मध्ये मुलांची दुर्दैवी आई जेनी देखील मरण पावली. आपल्या 5 लहान गँगचं नेमकं काय झालं हे त्यांना कधीच कळू शकलं नाही. उरलेल्या 5 भावंडांनी काही काळापर्यंत शोध सुरू ठेवला, पण 25-30 वर्षांचा कालावधी लोटल्यावर कुठलाही सुगावा मिळणं कठीण होतं. जळालेल्या घराजवळ उभा केलेला तो प्रसिद्ध फलकही 1980 मध्ये काढून टाकण्यात आला. आजही हे प्रकरण अमेरिकेतील संभ्रमात टाकणाऱ्या बेपत्ता प्रकरणांपैकी एक आहे. त्या 5ही मुलांचं सुनियोजित अपहरण करण्यात आलं होतं का? कुणी सॉर्डर दाम्पत्यावर सूड उगवला होता का? की खरंच ती दुर्दैवी मुलं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली? नेमकं काय घडलं होतं? 1945च्या ख्रिसमस इव्हला सॉर्डर कुटुंबियांच्या घराला लागलेल्या आगीतच सत्याचे निखारे धगधगून कायमचे शांत झाले असतील. तुम्ही गुप्तहेर असता तर या प्रकरणाचा छडा कसा लावला असता? कमेंट करून नक्की सांगा. मनालीत बेपत्ता झालेल्या तरुणांचा छडा नाईन घोस्टने कसा लावला याची उत्कंठावर्धक मालिका पाहण्यासाठी एक झपाटलेला प्रवास सीझन 5 नक्की बघा. लिंक तुम्हाला कमेंटमध्ये मिळेल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका प्रोफेसर चेतन घाणेकर. झपाटलेले किस्से या नव्या सदरातून जगभरातील विचित्र आणि भयंकर घटना, दंतकथा आणि अर्बन लिजंड्स तुमच्यापर्यंत आणणार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपली दुनियादारी बनणार आहे आता एक परिपूर्ण चॅनल, म्हणजेच कथा मालिकांसोबत कविता व्लॉग्सच्या माध्यमातूनही लवकरच तुमच्याशी भेट होईल. तेव्हा चॅनल जॉईन करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. वर्मॉन्टचे न उलगडलेले रहस्य. अमेरिकेतील वर्मॉन्ट राज्यात दाट वने असलेल्या पर्वतांवर बेनिंग्टन नावाचे गाव वसले आहे. एरवी कोणी फारशी दखलही घेतली नसती असे हे छोटेखानी सुंदर नगर 1945 ते 1950 या 5 वर्षांच्या काळात अचानक चर्चेत आले. बेनिंग्टनच्या ग्लेसनबरी माउंटन या अतिदुर्गम दाट जंगलाने व्यापलेल्या भयावह शांती आणि अस्वस्थ करणारा इतिहास असलेल्या भागातून एकाएकी अनेक लोक बेपत्ता होऊ लागले. कितीतरी व्यापक शोध मोहिमा काढून आणि सखोल तपास करूनही या बेपत्ता प्रकरणांचा छडा लावता आला नाही. घनदाट वनातील नैसर्गिक धोके, सिरियल किलर, भूत पिशाच्च किंवा गूढ शक्ती असे अनेक तर्कवितर्क लढवले गेले, पण खरे तर लोकांच्या बेपत्ता होण्याचं एकही समाधानकारक कारण आजतागायत मिळालेलं नाही. असं नेमकं काय घडलं बेनिंग्टनमध्ये? चला जाणून घेऊ. बेनिंग्टन ट्रायंगल हा शब्द सर्वात आधी
वर्मॉन्टचे स्थानिक लेखक जोसेफ सिट्रो यांनी वापरला। ते या क्षेत्रातील अनाकलनीय घटनांचा अभ्यास करत होते। त्यांनी बर्म्युडा ट्रायंगल या जगप्रसिद्ध जागेशी बेनिंग्टनची तुलना करत हा शब्द योजला असावा, कारण दोन्ही ठिकाणी व्यक्ती गायब होणं, भूताखेतांच्या अफवा आणि विचित्र तर्कांचं साधर्म्य आढळून येत होतं। बेनिंग्टनचा हा कुख्यात ट्रायंगल म्हणजेच त्रिकोणी भाग वर्मॉन्टच्या दक्षिणेकडील बेनिंग्टनसह वुडफर्ड, शाफ्ट्सबरी आणि ग्लेसनबरी या गावांना जोडून बनला आहे। मधोमध ग्रीन माउंटन नावाने ओळखला जाणारा ग्लेसनबेरीचा प्रचंड डोंगर आहे। सदाहरित अरण्याने व्यापलेल्या या क्षेत्रात लोकवस्ती फारशी नाहीच, पर्यटकांची वर्दळ सुद्धा कमी आहे। परंतु 18व्या शतकात इथे बऱ्यापैकी वस्ती होती। लाकूड कटाई आणि खाणकामामुळे लोकांना रोजगार मिळत होता, पण कालांतराने हे उद्योग बंद पडले आणि ग्लेसनबरी एक घोस्ट टाउन म्हणजेच निर्जन शहर बनलं। आज इथे फक्त पडकी घरे आणि पालापाचोळा साठलेले एकाकी रस्ते आढळतात, जे या ठिकाणच्या भयप्रद इतिहासात भरच टाकतात। युरोपियन वसाहतवादी येण्याच्या कित्येक शतकांआधीपासूनच इथे अबेनाकी जमात वास्तव्यास होती। ग्लेसनबरीचा डोंगर शापित असून तिथे जाणं निषिद्ध आहे अशी त्यांची मान्यता होती। त्यांच्या लोककथांमध्ये हा पर्वत अशा खडकाचं घर आहे जो मनुष्यांना गिळतो असं वर्णन केलं आहे। त्याशिवाय या ठिकाणाला एका हिंस्त्र दैत्याने पछाडलेले आहे असेही ते मानत। लोक बेपत्ता होऊ लागल्यावर या सर्व दंतकथांना त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न होऊ लागला। यात काही नवल नव्हते। बेपत्ता प्रकरणे अचूक आकडा सांगता येणार नाही, पण 1945 ते 1950 या दरम्यान कमीत कमी 5 जण अतिशय गूढरित्या या भागातून बेपत्ता झाले होते आणि प्रत्येक प्रकरणात काही गोष्टी समान होत्या। त्या अशा सर्व बेपत्ता प्रकरणं हिवाळ्यात म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान घडली होती। 5ही जण कुठलाही सुगावा मागे न सोडता अशा प्रकारे गायब झाले जणू हवेत विरघळून गेले असावेत। प्रत्येक वेळी कुणी बेपत्ता होण्याची खबर मिळताच तत्काळ शोध मोहीम हाती घेण्यात आली। या शोध मोहिमेत शेकडो माणसं आणि प्रशिक्षित श्वान पथक असूनही काहीच हाती लागलं नाही। बेपत्ता होणाऱ्यांचे मृतदेह कधीच सापडले नाहीत, फक्त एक प्रकरण सोडून। पण जो मृतदेह सापडला त्याने उत्तरांऐवजी आणखी प्रश्न निर्माण केले। बेपत्ता होणारे 5 जण। पहिला बळी मिडी रिव्हर्स, 1945। नावावरून गोंधळून जाऊ नका। मिडी रिव्हर्स 74 वर्षांचे अनुभवी आजोबा होते। पूर्वी ते एक सराईत लाकूडतोडे होते आणि मागील काही वर्षांपासून हंटिंग गाईड म्हणून काम करत ग्रीन माउंटन मधून जाणाऱ्या लॉंग ट्रेल नामक पायवाटेवर ते शिकाऱ्यांसाठी वाटाड्याचं काम करत असताना अचानक बेपत्ता झाले। तर घडलं असं होतं की शिकार करून परतताना ते इतरांपेक्षा पुढे निघून आले। त्यांनी सर्वात आधी कॅम्पवर पोचणं अपेक्षित होतं, परंतु मागून निघालेले शिकारी कॅम्पवर पोचले तरी रिव्हर्स आजोबांचा काही पत्ता नव्हता। अनेक तास उलटून गेल्यावर शोध मोहीम हाती घेण्यात आली। पुढील 8 दिवस पोलीस आणि अनुभवी शिकारी यांनी शक्य तितके रान पालथे घालूनही त्यांचा काहीच मागमूस लागला नाही। फक्त एका झऱ्यात बंदुकीचे रिकामे काडतूस सापडले। रिव्हर्स आजोबा स्थानिक होते, त्यांना या भागाची खडानखडा माहिती होती। त्यांनी खरं तर रानात हरवायलाच नको होतं। ते दरीत कोसळले असतील, नाहीतर एखाद्या वन्य पशुने किंवा इतर कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला असेल असे अंदाज बांधण्यात आले। पॉला जीन विल्डन, 1946। पॉला फक्त 18 वर्षांची, बेनिंग्टन कॉलेजमध्ये सेकंड इयरला शिकणारी तरुणी। 1 डिसेंबर 1946 मध्ये तिनेही त्याच लॉंग ट्रेल नामक पायवाटेवर हायकिंगसाठी जाण्याचं ठरवलं। एका वृद्ध दाम्पत्याने तिला सायंकाळी 4च्या आसपास शेवटचं पाहिलं होतं। तेव्हा ती डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत आपल्या ओव्हरकोट शिवाय फिरत होती। जेव्हा ती रात्री परत आलीच नाही तेव्हा तिच्या रूममेट्सनी पोलिसांना कळवलं।
पॉलासाठी काढण्यात आलेली शोध मोहीम ही वर्मॉन्ट प्रांताच्या इतिहासातील सर्वात व्यापक आणि खर्चिक शोध मोहीम असावी. तब्बल 1000 लोक, हेलिकॉप्टर, विमानं आणि ब्लडहाऊंड जातीचे गंध हुंगणारे कुत्रे असा लवाजमा कित्येक दिवस तिला शोधत होता. पण हे सर्व व्यर्थ ठरलं, कारण तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही. ना पाऊल खुणा, ना कपडे, ना अवशेष, काही म्हणजे काहीच सापडलं नाही. तिच्या अदृश्य होण्यामागे खालील तर्क लढवले गेले. तर्क पहिला, दगाफटका. वाटेवर भेटलेल्या कुणीतरी तिची हत्या केली किंवा अपहरण केलं असावं असा काहींना संशय होता. तर्क दुसरा, पलायन. काही वैयक्तिक कारणांमुळे ती स्वतःच पळून गेली असावी असे काहींचे म्हणणे आहे, पण ते अतार्किक वाटते, कारण तिने सर्व आवश्यक वस्तू हॉस्टेलवरच सोडल्या होत्या. तर्क तिसरा, पारलौकिक घटना. या जंगलातील गुप्तद्वाराने ती दुसऱ्या समांतर विश्वात निघून गेली असा काहींचा समज आहे. पॉलाच्या बेपत्ता होण्यानंतर अशा प्रकरणांसाठी इथे वर्मॉन्ट स्टेट पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली. बळी तिसरा, जेम्स टेडफर्ड, 1949. बेनिंग्टन ट्रायंगलचे सर्वात विचित्र प्रकरण असे जेम्स टेडफर्डच्या बेपत्ता होण्याचं वर्णन करू शकतो. ते एक सेवानिवृत्त अनुभवी सैनिक होते. 1 डिसेंबर 1949 म्हणजे पॉला वेल्डनच्या बेपत्ता होण्यानंतर बरोबर 3 वर्षांनी जेम्स टेडफर्ड धावत्या बसमधून गायब झाले. तर झालं असं की जेम्स काकांनी सेंट अल्बॉन्स इथून बेनिंग्टनकडे जाणारी बस पकडली. ड्रायव्हरसह अनेक प्रवाशांनी त्यांना बसमध्ये पाहिलं होतं, परंतु बस बेनिंग्टनमध्ये पोचताच टेडफर्ड गायब. त्यांचे सामान डोक्यावरील रॅकमध्ये तसेच होते आणि सीटवर इतर कुणी बसलेलं नव्हतं. त्यांना बसमधून उतरताना कुणीच पाहिलं नव्हतं. शिवाय सेंट अल्बान्स पासून बेनिंग्टन पर्यंत मध्ये असा कुठलाच थांबा नव्हता जिथे जेम्स काका उतरू शकले असते आणि त्यांना कुणी पाहिलंच नसतं. त्यांचे अशा प्रकारे गायब होणे हे अमेरिकन इतिहासातील गोंधळात टाकणाऱ्या प्रकरणांपैकी एक आहे. याबद्दल लोकांनी वर्तवलेले अंदाज असे: अज्ञात शक्तींकडून अपहरण, समांतर विश्वात हरवणं किंवा अतिशय हुशार गुन्हेगाराकडून दगाफटका. बळी चौथा, पॉल जेप्सन. जेम्स टेडफर्ड गूढरित्या बेपत्ता होऊन वर्ष पूर्ण होण्याच्या आतच 12 ऑक्टोबर 1950 रोजी 8 वर्षीय पॉल जेप्सन आपल्या घराजवळील शेतात ट्रकजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. त्याची आई फक्त काही मिनिटांसाठी घरात गेली होती. ती बाहेर आली तेव्हा पॉल तिथे नव्हता. पुन्हा एकदा विस्तृत शोध मोहीम हाती घेतली गेली. यावेळी सुद्धा ब्लडहाऊंड जातीच्या कुत्र्यांचा वापर केला गेला. ते गंध हुंगत जवळच्या महामार्गापर्यंत गेले, परंतु त्यापुढे माग काढण्यात अपयशी ठरले. लोकांनी पुन्हा चित्रविचित्र शंका उपस्थित केल्या. त्याचं अपहरण झालं. तो चुकून जंगलात भरकटला आणि हिंस्त्र शॉपदांकडून मारला गेला. ॲबेनाकी दंतकथेनुसार मायावी बेनिंग्टन ट्रायंगलने त्याचा घास घेतला. बळी पाचवा, फ्रीडा लँगर, 1950. या घटनेनंतर फक्त 16 दिवसांनी 53 वर्षीय फ्रीडा लँगर, एक अनुभवी हायकर, आपल्या चुलत बहिणीसह हायकिंगवर असताना बेपत्ता झाल्या. दोघी पायवाटेवर चालत असताना फ्रीडा घसरून झऱ्यात पडल्या. त्यांचे कपडे भिजले. मी कॅम्पवर जाऊन कपडे बदलून येते असं त्यांनी चुलत बहिणीला सांगितलं आणि माघारी निघून गेल्या. पण त्या परत आल्याच नाहीत. पुढे 7 महिने शोधपथकांनी तो भाग पिंजून काढला, पण काहीच सापडलं नाही. त्यानंतर जवळपास महिनाभराने त्यांचा पूर्णपणे विघटित झालेला मृतदेह एका मोकळ्या शेतात सापडला, जिथे शोधपथकांनी कित्येक वेळा तपासणी केली होती. मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की मृत्यूचे खरे कारण फॉरेन्सिक मध्येही समजू शकले नाही. अनेकांचा असा ठाम विश्वास होता की शोध मोहीम संपल्यानंतर कोणीतरी त्यांचा मृतदेह तिथे आणून ठेवला असावा.
संभाव्य कारणे. 5 वर्षात 5 जण विचित्र पद्धतीने बेपत्ता होण्याची काही संभाव्य कारणे पाहू. कारण पहिलं, सिरियल किलर. बेनिंग्टन भागात एखादा सिरियल किलर मोकाट फिरत असावा असा संशय होता, पण सापडलेल्या एकुलत्या एक मृतदेहावर हल्ल्याच्या खुणा नव्हत्या. शोध मोहिमेत कधीच कुठे रक्त, हत्यार वगैरे सापडलं नव्हतं. कारण दुसरं, वन्य श्वापदांचा हल्ला. इथल्या रानात प्युमा, काळी अस्वल आणि इतर धोकादायक पशु आहेत. त्यांच्या हल्ल्यात यापूर्वीही अनेकांनी जीव गमावला होता. पण अशा हल्ल्यानंतर फाटके कपडे, शूज, रक्ताचे थारोळे असे काही ना काही मागे उरतेच. वरील 5 बेपत्ता प्रकरणांमध्ये तसा कुठलाच पुरावा सापडला नव्हता. तर्क तिसरा, पारलौकिक शक्ती. बेनिंग्टनच्या घनदाट जंगलात बिगफूट अर्थात यतींची जमात गुप्तपणे राहत असावी असा काही जणांचा कयास आहे, पण तसे सबळ पुरावे नाहीत. इथल्या घनदाट पहाडांवरून अधूनमधून उडत्या तबकड्या दिसतात आणि कदाचित परग्रहवासीच आपल्या प्रयोगांसाठी लोकांचं अपहरण करत असतील असंही काहींचं म्हणणं आहे. शिवाय या गूढ रानातून दुसऱ्या समांतर विश्वात जाण्याचे पोर्टल म्हणजेच द्वार आहे असाही खूप जणांचा विश्वास आहे. जेव्हा विज्ञान उत्तर देण्यास असमर्थ असते तेव्हा पारलौकिकाची कास धरली जाते ती अशी. तर्क चौथा, नैसर्गिक धोके. बेनिंग्टन जंगलाची व्याप्ती लक्षात घेता इथे छुप्या गुहा किंवा कपारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात कोसळून किंवा हवामानातील अचानक बदलामुळे वाट चुकून हे सर्वजण भरकटले असतील आणि पुढे त्यांच्यावर दुर्दैवी मरण ओढवलं असेल. सध्या तरी हाच तर्क पटण्यासारखा वाटतो. निष्कर्ष, थोडक्यात काय तर बेनिंग्टन ट्रायंगलचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही. कारण काहीही असलं तरी वर्मॉन्टच्या ग्रीन माउंटनवरील ती गर्द रानातून जाणारी एकाकी लांबलचक पायवाट भरकटलेल्यांना दबा धरून बसलेल्या गूढ मृत्यूकडे घेऊन जाते एवढं मात्र नक्की. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका प्रोफेसर चेतन घाणेकर. झपाटलेले किस्से या नव्या सदरातून जगभरातील विचित्र आणि भयंकर घटना, दंतकथा आणि अर्बन लिजंड्स तुमच्यापर्यंत आणणार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपली दुनियादारी बनणार आहे आता एक परिपूर्ण चॅनल, म्हणजेच कथा मालिकांसोबत कविता, व्लॉग्सच्या माध्यमातूनही लवकरच तुमच्याशी भेट होईल. तेव्हा चॅनल जॉईन करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यू मेक्सिकोमधील ताओस नावाचे छोटेसे शहर एका आवाजामुळे अचानक प्रसिद्धी झोतात आले. परंतु तो आवाज इतका क्षीण आहे की खरं तर 100 पैकी 2 जणांनाच ऐकू येतो. या आवाजाने इथले स्थानिक लोक, वैज्ञानिक, संशोधक या सगळ्यांनाच मागील 30 वर्षांपासून संभ्रमात टाकलं आहे. ताओस हम या नावाने ओळखली जाणारी ही एकसुरी क्षीण घरघर नेमकी आहे तरी काय? फक्त काही जणांनाच ती का ऐकू येते? आधुनिक जगातल्या डोके भंडावून सोडणाऱ्या रहस्यांपैकी हे एक आहे. अनेक प्रकारच्या वैज्ञानिक संशोधनानंतरही या आवाजाचं गूढ उकललेलं नाही. मानसिक आजार ते संरक्षण क्षेत्राशी संबंधित गुप्त शासकीय प्रयोग असे अनेक तर्क पुढे आले. वेड लावणाऱ्या या गूढ आवाजाबद्दल अधिक जाणून घेऊयात. गूढ आवाजाची पहिली तक्रार. ताओस हमला पहिली प्रसिद्धी मिळाली ती 1990च्या सुरुवातीस, जेव्हा काही स्थानिकांनी एकत्र येऊन आपल्याला एक अनोळखी अखंड घरघर दिवस रात्र ऐकू येते अशी तक्रार केली. हा आवाज आसपासच्या परिसरातूनच येत होता, पण नेमका कुठून हे कळेना. काही जणांना अगदी दूरवर धडधडणाऱ्या
ट्रॅक्टरच्या इंजिनाचा पुसटसा आवाज असावा असं वाटलं, तर काहींना ती विचित्र प्रकारची अतिसूक्ष्म कंपनी असावीत असं वाटायचं. त्यावेळी या तक्रारींकडे फार लक्ष दिलं गेलं नाही. पण 1993 मध्ये या आवाजाने त्रस्त ताओसच्या काही लोकांनी एकत्र येऊन प्रशासनाकडे याबाबत तपास करण्याचं लेखी निवेदन पाठवलं. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत शासनाने युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको, राष्ट्रीय संशोधन विभागाचे काही वैज्ञानिक आणि संरक्षण क्षेत्रातील अधिकारी यांचा एक गट पुढील तपासासाठी ताओसला पाठवला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण अशा प्रकारचा आवाज फक्त ताओसमध्येच ऐकू येत होता असं नाही. यापूर्वीही इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अमेरिकेत सुद्धा अशी घटना घडली होती. तेव्हा ताओस हम हा एका वैश्विक षडयंत्राचा भाग आहे असा काही जणांना संशय आला तर नवल वाटायला नको. ऐकू शकणारे विरुद्ध न ऐकू शकणारे. ताओस हमचं सर्वात विचित्र वैशिष्ट्य म्हणजे हा आवाज एकूण लोकसंख्येपैकी फक्त 2% लोकांनाच ऐकू यायचा. या गटाला साहजिकच हिअरर्स नाव पडलं. त्यांनी आपल्याला ऐकू येणाऱ्या आवाजाचं वर्णन केलं ते असं: अतिशय कमी फ्रिक्वेन्सीचा कुजबुजल्यासारखा किंवा घरघरीसारखा आवाज, जो रात्रीच्या वेळी किंवा शांत ठिकाणी स्पष्ट ऐकू येतो. ऐकू शकणाऱ्यांवर या आवाजाचे व्यक्तिसापेक्ष परिणाम दिसून आले. काहींना या आवाजाचा तेवढासा त्रास होत नव्हता, पण काही जणांना झोपेत व्यत्यय, डोकेदुखी, अस्वस्थपणा, चक्कर येणं व इतर मानसिक त्रास होऊ लागला. ताओसचा हम ऐकू शकणारे एक नागरिक जॉन डिअरिंग म्हणतात, आधी भुंग्याच्या अस्पष्ट भुणभुणीसारखी या आवाजाची सुरुवात होते. मग हळूहळू तो वाढत जाऊन सतत फिरणाऱ्या पंख्यासारखी घरघर ऐकू येते. कधी कधी या आवाजाचा स्रोत बाहेर नसून माझ्या डोक्यातच आहे असं वाटू लागतं. मी घरे बदलली, बाहेरचा आवाज रोखणारे हेडफोन्स वापरले, ध्यानधारणा केली, सर्व उपाय केले, पण तो आवाज ऐकू येण्याचं बंद झालं नाही. जॉन डिअरिंगची आणि आवाज ऐकू शकणाऱ्या इतरांची ही व्यथा खोटी वाटत नाही, पण असा त्रास होणारे फक्त 2% लोकच आहेत. बाकीच्यांना असं काही कधी ऐकूच आलेलं नाही, एकाच ठिकाणी एकाच घरात राहूनही. यामुळे ऐकू शकणारे व न ऐकू शकणारे एकमेकांना संशयाच्या नजरेने पाहू लागले आणि अधूनमधून वादाच्या ठिणग्या पडू लागल्या. आवाजाचा उगम शोधण्यासाठी झालेले वैज्ञानिक तपास. 1993 मध्ये नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने पाठवलेला तज्ज्ञांचा गट ताओसमध्ये पोचला. त्यांनी ऐकू शकणाऱ्यांची संपूर्ण शारीरिक तपासणी, पर्यावरणाचा अभ्यास आणि विविध ध्वनी तपासण्या देखील केल्या. त्यातून निष्पन्न झालेल्या काही गोष्टी: 1. आवाजाचा कुठलाही स्रोत नाही. अत्याधुनिक अतिसंवेदनशील मायक्रोफोन्स, भूगर्भातील हादरे नोंदवण्यासाठी वापरली जाणारी उपकरणं इत्यादींच्या मदतीने विविध ठिकाणी दिवसाच्या विविध वेळेला चाचण्या घेऊनही आवाजाचा उगम सापडला नाही. जर तो कुठलाही नैसर्गिक किंवा यांत्रिक आवाज असता तर या उपकरणांनी नक्कीच रेकॉर्ड करायला हवा होता. 2. व्यक्तिसापेक्ष शारीरिक प्रतिक्रिया. ऐकू शकणाऱ्यांपैकी काही जणांच्या बाबतीत त्यांची श्रवण इंद्रियेच अशा क्षीण वारंवारतेचा ध्वनी निर्माण करते असे आढळले. विद्युत चुंबकीय प्रारणे. अभ्यासकांच्या एका गटाचे असे मत होते की ऐकू शकणाऱ्यांपैकी काही जण विद्युत चुंबकीय लहरींना ग्रहण करत आहेत. ताओस हे मेक्सिकोच्या लष्करी तळापासून जवळ आहे, जिथे हायटेक अस्त्रशस्त्रांचे संशोधन सुरू असते. तिथून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी काही लोक ऐकू शकतात असा दावा या अभ्यासकांनी केला, पण या थिअरीला पाठबळ देणारे पुरावे मात्र त्यांच्याकडे नव्हते. 4. मनोवैज्ञानिक सिद्धांत. काही अभ्यासकांनी म्हटले की ताओस हम हा खराखुरा आवाज नसून फक्त ऐकणाऱ्यांचा भास आहे. कदाचित आपणही या गूढ आवाजाचे साक्षीदार बनावे म्हणून हा विचित्र आवाज त्यांच्या मेंदूनेच तयार केला असावा.
तर्कवितर्क. शास्त्रज्ञांचे ताओस हम बद्दल एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे या विचित्र आवाजाबद्दल सामान्यांमध्ये अनेक तर्कवितर्क लढवले गेले. ते कोणते हे जाणून घेऊया. तर्क पहिला. औद्योगिक आवाज. अवजड यंत्रे, ऊर्जा वाहिन्या किंवा भूमिगत नळ जोडण्यांचे आवाज जमिनीतून दूरवर जाऊ शकतात. अशा वेळी त्या लहरींना टिपणं आणि त्यांचा उगम शोधणं कठीण असतं. तर्क दुसरा. भूगर्भीय किंवा नैसर्गिक स्रोत. काही भूगर्भ शास्त्रज्ञांनी हे आवाज भूपृष्ठाखालील कंपनांनी निर्माण होत असतील असे म्हटले. हे थोडेसे पटण्यासारखे देखील आहे, कारण जगभरातील अनेक देशांमध्ये हा गूढ आवाज ऐकल्याच्या बातम्या आहेत. हे देश किंवा शहरे एकाच भूकंपप्रवण क्षेत्रातील असू शकतात. तर्क तिसरा. गुप्त लष्करी प्रयोग. न्यू मेक्सिको कायमच गुप्त लष्करी प्रयोग करत आला आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रे निर्माण करणे आणि त्यांच्या चाचण्या घेणे हा इथल्या लष्कराचा आवडता छंद आहे. अशाच एखाद्या यशस्वी किंवा फसलेल्या प्रयोगाने हा सूक्ष्मनाद निर्माण केला असेल तर. तर्क चौथा. परग्रहवासी. एखाद्या गोष्टीचे शास्त्रीय कारण सापडत नसेल तर त्याचे खापर परग्रहवासियांवर फाडावे हा अमेरिकन आणि युरोपियन लोकांचा आवडता खेळ आहे. मेक्सिकोतील प्रसिद्ध रोजवेल घटना आणि एरिया 51चे सानिध्य यामुळे अनेकांना ताओस हममध्ये परग्रहवासियांचा संबंध असावा असे वाटले तर त्यात आश्चर्य नाही. तर्क पाचवा. सामूहिक मानसिक भ्रम. अनेक मानसोपचार तज्ज्ञांना ताओस हम अस्तित्वातच नाही असं वाटतं. हा फक्त ऐकू शकणाऱ्यांचा भ्रम आहे. ज्याप्रमाणे पृथ्वी सपाट आहे असे मानणारे लाखो लोक आजही आहेत, तसाच हा आवाज ऐकणारे लोकही आहेत. फक्त त्यांनाच तो आवाज ऐकू येतो ज्यांना ऐकू येण्याची उत्कट इच्छा असते. हे इतर काही नसून मास हिस्टेरिया अर्थात सामूहिक मानसिक भ्रम आहे असे काही मनोवैज्ञानिकांना वाटते. एक वैश्विक हुंकार. पण ही विचित्र कुजबूज फक्त ताओसमध्येच ऐकू आली असे नाही. 1970 मध्ये इंग्लंड येथील ब्रिस्टॉल, साल 2000 मध्ये इंडियाना येथील कोकोमो शहर, 2010 मध्ये न्यूझीलंड येथील ऑकलंड आणि अगदी अलीकडेच ओंटारियोतील विंडसर मध्ये हा आवाज बऱ्याच जणांनी ऐकल्याचं म्हटलं आहे. अशा वेळी हा फक्त एक मानसिक आजार आहे असे मानून दुर्लक्ष करता येणार नाही. निष्कर्ष. ताओस हम ऐकू शकणाऱ्यांसाठी हे एक त्रासदायक वास्तव आहे, संशोधकांसाठी न सुटलेलं कोडं. पण जोपर्यंत या आवाजाचा उगम आणि त्यामागील नेमकं कारण सापडत नाही तोपर्यंत ही अस्वस्थ करणारी कुजबूज जगाच्या इतिहासातील एक संभ्रमित करणारी घटना म्हणूनच ओळखली जाईल. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका प्रोफेसर चेतन घाणेकर. झपाटलेले किस्से या नव्या सदरातून जगभरातील विचित्र आणि भयंकर घटना, दंतकथा आणि अर्बन लिजंड्स तुमच्यापर्यंत आणणार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपली दुनियादारी बनणार आहे आता एक परिपूर्ण चॅनल, म्हणजेच कथा मालिकांसोबत कविता व्लॉग्सच्या माध्यमातूनही लवकरच तुमच्याशी भेट होईल. तेव्हा चॅनल जॉईन करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.